हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हे चितेगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हे चिदेगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हे चिदेगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो करुणा करा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी त्यांची आचरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या या वार करे संता वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या ए मस्तक हे पायावरी या वार हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. सेवेसाठी घेतलेला अभंग भगवत पूज्यपाद श्रीमंत जगतवंदिनी जगतमान्य संत तुकाराम महाराज यांचा अवघ्या 4 चरणाचा भगवंताच्या इच्छेनं रूप परमार्थासाठी जे साधक मागणं आहे ते मागणारा अभंग आहे. स्वानंद सुखनिवासी माझे पणजोबा द्वारकानाथ तथा आबा महाराज खंडागळे यांच्या 60व्या पुण्यतिथी निमित्तानं चालू असलेला हा नाम महोत्सव गेली 19 वर्ष याला आपण सप्ताहाचं स्वरूप दिलेलं आहे. त्याच्या अगोदर बरीच वर्ष हा 1 दिवसाचा उत्सव होत होता. त्याच्यानंतर सर्वांच्या ज्ञानेश्वर महाराज आदी सर्व पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि याला 19 वर्ष यंदा पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं चालत असलेला हा हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजची जागराची सेवा आहे. या अभंगाचं चिंतनाला घेण्याचं हे 4थं वर्ष आहे. हा चालत असलेला हरिनाम सप्ताह गेली 7 दिवस 6 दिवस आपण त्याचा आनंद उपभोगताय आणि आजचा हा 7वा दिवस जागराचा दिवस. मुळामध्ये तसं जर पाहिलं तर वैभव महाराजांनी त्या दिवशी आबांच्या चरित्रातली एक गोष्ट सांगितली का साक्षात परमात्म्याने येऊनच त्यांना चष्मा आणून दिला, अशी त्यांच्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट आहे. म्हणजे भक्ताचं काम न सांगता भगवान परमात्मा करत असतो. न सांगता करी सर्व काम 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 भक्त समागम सर्व भाव हरी 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 न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता न सांगता भक्ताच्या घरी काम भगवान परमात्मा करत असतात. याचा विचार
मागच्या चिंतनामध्ये आपला झालेला आहे. मी पुन्हा त्या गोष्टीचा विस्तार करत नाही, कारण यंदाचं हे 4थं वर्ष आहे अभंगाच्या चिंतनाला घेण्याचं. पहिल्या वर्षी आपण तुकाराम महाराज देवाकडे मागतात, तर तुकाराम महाराजांचा आणि देवाचा काय संबंध आहे याच्यावर बरंचसं चिंतन केलं होतं. त्याच्यानंतर आपण असं चिंतन केलं होतं त्याच्यानंतरच्या वर्षी का तुकाराम महाराज देवाकडे जे मागतात ते मागत असताना हरिदासाच्याच घरी का जन्म मागतात याचा विचार केला होता. गेल्या वर्षी हरिदासाच्या घरी जन्म मागतात. जन्मच का मागतात? जन्मामध्ये दुःख आहे आणि दुःख मागावं संतांनी, अशी कल्पना तरी करणं योग्य आहे का, असा विचार, त्याचा थोडासा विस्तार आपण गेल्या वर्षी केला होता. आणि यंदाचं हे चिंतनाचं 4थं वर्ष आहे. भक्ताच्या घरी भगवान परमात्मा स्वतःहून येऊन काम करतात. पुराणांतर बरेच दाखले आहेत, आपण पुराणं उघडून पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट त्यांच्या जीवनामधली अशी आहे का गुजरातला एक भगवान श्रीकृष्णाचं स्थान आहे आणि त्या स्थानाचं वैशिष्ट्य असं आहे का त्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीच्या पायाला हात लावला का ज्याचं भाग्यात आहे ना, का त्या मूर्तीचे पाय गादीसारखे मऊ लागतात, नरम लागतात, वेलवेट सारखे. त्यावेळच्या एका गुजराती साधकानं आबांना सांगितलं, आबा गुजरातला चला, आपण परमात्म्याचं दर्शन घ्यायला जाऊया. तिथली ख्याती सांगितली, पण प्रसंग असा निर्माण झाला का आबांना काही एवढ्या लांब जाता येईना. मग एक दिवस पंढरपूरला गेलेले असताना भगवान श्री पांडुरंगरायाचं दर्शन घ्यायला हात चरणाला लावला आणि ते भगवान परमात्म्याचे चरणच मऊ लागले. आणि मग ही गोष्ट ज्याने सांगितली होती का आपण गुजरातला जाऊ दर्शन घेण्यासाठी, त्याला सांगितली का जी तुमची इच्छा होती का भगवान परमात्म्याच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर गुजरातमध्ये गेल्यावर त्याचे चरण नरम लागतात हाताला, तीच इच्छा भगवान परमात्म्याने माझी पंढरपूरला पूर्ण केली. महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. भक्तानं फक्त इच्छा करायची का भगवान परमात्मा ती इच्छा पूर्ण करत असतात. फक्त भक्तानं इच्छा केली पाहिजे, पण कुठली इच्छा करून कामाची नाही ना. आम्ही देवाकडे इच्छा करतो, पण कुठली इच्छा करतो? वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य. वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. आमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या सर्व इच्छा कशासाठी आहेत? कशासाठी? संसारासाठी आहेत. आणि या संसारातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणाला सांगतो? देवाला सांगतो. अहो योगी जपी तपी तपश्चर्या करून योग साधना करून योग भ्रष्ट होऊन मेले योग भ्रष्ट झाले, पण त्यांना तो भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी संपूर्ण जीवन ज्यांनी व्यतीत केलेलं आहे त्या परमात्म्याची प्राप्ती सोडून आम्ही सांसारिक गोष्टी मागतो. म्हणजे आम्ही शहाणे का वेडे? आणि ज्यांनी देवासाठी आयुष्य खर्च केलं ते शहाणे का वेडे? राज्य सांडोनी गिरीकडे गेले ते काही वेडे म्हणावे? महाराज म्हणतात राज्य सोडलं, एकांतात गेले,
भगवंताच्या प्राप्तीसाठी तप केलं, साधना केली, ध्यान केला, योग केला, जप केला, मग ते काय वेडे म्हणायचे का? आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करतो आणि भक्ती करताना मनामध्ये सकामता ठेवून भक्ती करतो आणि मनामध्ये सकामता ठेवून भक्ती केल्यामुळे त्या सकाम भक्तीचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला दृष्टांत माहिती आहे. मार्गशीर्ष महिना आला का एक व्रताला फार आता उधाण आलेलं आहे. मार्गशीर्ष महिना हा सुद्धा देवाचा एक अवतार आहे. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतुनाम कुसुमाकरः. भगवान परमात्मा म्हणतात का मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. ज्या 75 विभूती सांगितल्या त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही भगवान परमात्म्याची विभूती आहे. त्या महिन्यामध्ये एक व्रताला फार मोठं उद्यान आलेलं आहे, उधाण आलेलं आहे. काय उधाण आलेलं आहे? ते व्रत कुठलं? हा, गुरुवार. त्याच्या अगोदर एक व्रत होतं. कुठलं? ते शुक्रवारचं होतं, 16 शुक्रवार. आम्ही भक्ती करतो, गुरुवारचं व्रत आहे. व्रत करू नये या मताचा मीच नाही. व्रत करावं, पण ते निष्काम भावनेनं करावं. आणि एक सांगू का, जे निष्काम भावनेने होतं त्याला व्रत म्हणतच नाहीत. काहीतरी सकामता ठेवूनच त्याच्यामध्ये संकल्प करावा लागतो ना. संकल्पाशिवाय व्रत सुरू करता येत नाही. कुठलंही व्रत सुरू करायचं म्हणजे संकल्प लागतो. संकल्पाशिवाय व्रत सुरू करता येत नाही. मग ते व्रत सुरू केलं जातं. आता मला सांगा, लक्ष्मी, तिथं लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीची पूजा कशासाठी? कशासाठी? लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी. आता मला सांगा, लक्ष्मी, तुकाराम महाराज ज्या वेळेला लक्ष्मीची प्रार्थना करतात, प्रमाण आपल्याला माहिती आहे. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुळती. त्या लक्ष्मीला काकुळती का तुकाराम महाराज येतात? पाय लक्ष्मीचे हाती वेगी आणावा तो हरी. भगवान परमात्म्याला लक्ष्मी लवकर घेऊन ये याच्यासाठी तिची प्रार्थना. आणि आमची प्रार्थना कशासाठी? लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी. एखाद्या वेळेला लग्नाचं आमंत्रण करायला गेल्यानंतर घरातल्या मालकिनीला सांगायचं तुम्ही फक्त लग्नाला या. ती मालकीन लग्नाला येईल का? काय येणार नाही? कारण तिच्या मालकाला आमंत्रण नाही ना. मालकाला आमंत्रण नसेल तर घरातली मालकीन लग्नाला येईल का आपल्याकडे? येऊ शकत नाही. तसं लक्ष्मीची कृती प्रार्थना करा तुम्ही. लक्ष्मी तशी येत नाही. नारायणाची सेवा करा. भगवंताची सेवा केली, भगवंताची भक्ती केली का लक्ष्मी सहज त्याच्या मागे येते. तिला वेगळ्या प्रकारे आणावं लागत नाही. मी का एवढा विस्तार केला? आम्ही संकल्प करतो, आम्ही भक्ती करतो, पण भक्ती करत असताना सकामता ठेवून भक्ती करतो. आणि ही जी सकाम भक्ती आहे ना, ही माणसाला निश्चित फल देईलच असं सांगता येत नाही. कारण का? सकाम भक्तीमध्ये इच्छा आहे, निष्काम भक्तीमध्ये इच्छा नाहीये. करायची माझ्या मनाला आवड आहे आणि म्हणून ती मी भक्ती करतोय. या भक्तीमध्ये आवड नाहीये, या भक्तीमध्ये कामना आहे आणि कामना असल्यामुळं ही भक्ती करतोय. त्याच्यामुळे त्याचं फल मिळेलच हे सांगता येत नाही. तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा आग्रह करतायत आणि म्हणून तुकाराम महाराज मागायला तयार आहेत. लक्षात ठेवा. असं जर पाहायला गेलं तर साधू त्याला म्हणतात ज्याला वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झालेली असते. काय अवस्था प्राप्त झालेली असते? वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झालेली असते. वृत्तीशून्य अवस्था म्हणजे काय? त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी करायचं ते करून संपवलेलं असतं आणि म्हणून जगायचं म्हणून ते जगत असतात. आता दिवस चारी आता दिवस आता दिवस चारी
खेळी मेळी. तो रुमाल दे, रुमाल रुमाल दे. मुक्ती तरलेली गवारे. रुमाल दे, रुमाल रुमाल दे, रुमाल. म्हणे मुक्ती परलेली गवारे. आता दिवस चारी. आता दिवस चारी. खेळ झाले. आता दिवस चारी. खेळ झाले. आता दिवस चारी. मुक्ती परलेली नवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. तुकाराम मुक्ती परलेली नवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. जीवनामध्ये जे करायचं ते करून संपवलं. भगवान परमात्मा सांगतात कृत्य करू सरले देखा. जे आईसा अनाथांचा सखा बोलिला तो. जे म्हणून ज्ञानी या पुरखा कृत्य करू सरले देखा. ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो. जे करायचं होतं ते करून संपवलं. आणि आता जे राहिलेले दिवस आहेत, आता दिवस चारी खेळी मेळी. त्यांच्या जीवनामध्ये करायचं काही शिल्लकच नाही. भगवान करायचं काही शिल्लक नाही, करायचं काही शिल्लक नाही. म्हणजे केलं तरी काय? करायचं काही शिल्लक नाही आम्हाला कळालं, पण केलं काय? म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अशी अवस्था प्राप्त झाली. काही केलं नाही त्यांनी, फक्त देव आपलासा केला. वैकुंठ नायक जया कंठी जया कंठी. वैकुंठ नायक जया कंठी जया कंठी. वैकुंठ नायक जया कंठी जया कंठी. वैकुंठ नायक जया कंठी जया. काय त्या उरले वेगळे अनेक. 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 वैकुंठ नायक जया कंठी जया कंठी. वैकुंठ नायक जया कंठी जया कंठी. महाराज सांगतात केलं, करायचं करून संपवलं. आणि मिळवलं काय? त्यांनी जीवनामध्ये काय केलं? वैकुंठ नायक जया कंठी. त्यांच्या कंठी वैकुंठ नायक. काय त्या उरले आणि वेगळे. त्यांना काही करायचं शिल्लक राहिलंच नाही. त्यालाच वृत्ती शून्य अवस्था म्हणतात. त्याचं जर वर्णन पाहायचं म्हटलं तर सकाळच्या काकड्यामध्ये आपण त्याचं वर्णन करतो. आंधळ्या पांगळ्यामध्ये. सहज मी आंधळा गा निज निराकार बनते. निज निराकार वृत्ती निवृत्त झाली. जनन दिसे वृत्ती निवृत्त झाली. जनन दिसे आम्ही माझे अर्पले. ठाई तेथीच्या तेथे माझे हरपले. ठाई तेथीच्या दृश्य तेथे झाले. काही दृश्य जे होते अदृश्य तेथे झाले. काही दृश्य जे होते अदृश्य तेथे झाले. काही दृश्य जे होते अदृश्य तेथे झाले.
काही दृश्य घेऊ सुखे मी निजलो ग शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी ग दान मिले इथे मी निजलो ग शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी ग दान मिले वृत्ती शून्य अवस्था म्हणजे काय? वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे. हा जो तुकाराम महाराजांचा आंधळा आहे ना, हा आंधळ्यातला आंधळा नाहीये, हा डोळसातला आंधळा आहे. डोळसात कधी आंधळा असतो का? तू म्हणाला आम्हाला काय पण सांगायला लागेल. नाही, हा डोळसातला आंधळा म्हणजे कसा आहे, जे जगत आहे ते याला दिसेनासं झालंय आणि आतमध्ये असणारा परमात्मा अनुभूतीला आलाय. मी माझे हरपले ठाई जे तिच्या तेथे अदृश्यतेची झाले. अदृश्य काय झालं? जगत. आणि दृश्य काय झालं? परमात्मा. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारुनी तेथे. वृत्ती शून्य अवस्था. वृत्ती शून्य अवस्था म्हणजे काय? अभेद अवस्था. वृत्ती शून्य अवस्था म्हणजे अभेद अवस्था. अभेद अवस्था म्हणजे जिथं कशाचाही भेद त्याच्या अंतःकरणात राहत नाही. महाराज सांगतात, गेला भेद भेदा भेद निवारोनी, गेले भेदा भेद निवारोनी. नामवृत्ती शून्य अवस्था. आपल्या जीवनामध्ये परमार्थ यासाठी करायचं आहे. कशासाठी? वृत्ती शून्य अवस्था निर्माण होण्यासाठी. पण आम्ही त्याच्यासाठी परमार्थ करतच नाही. अभेद अवस्था प्राप्त होण्यासाठी परमार्थ करतो का? तुकाराम महाराज सांगतात, अभेद अवस्था प्राप्त व्हावी याच्यासाठीच मी परमार्थ केला. म्हणून भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं. कशाला? अभेद अवस्था प्राप्त करण्याला. भेदभाव घेऊनी गळा प्रेमाचा गुरळा, भेदभाव तोडून प्रेमाचा उद्वनाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा, मुखी नाम श्री हरीचे मुखी लागला चाळा. हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा, हरिस्मरणाचे बळे अंकित केले कळी काळा. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. भेदभाव तोडूनी घेतला प्रेमाचा गरळा, शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. तो जो वासुदेव आहे ना, तो वाचून पहा. म्हणजे वरची साधना करत 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 एकनाथ महाराज शेवटी सांगतात, अंतःकरणातला भेद जाण्यासाठी मी नाम घेतलं. शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. वरची साधना पहा. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय वासना तोडूनी केली विमोडी. मणिपूर नगर पाहता दुर्गती जोडी. काम क्रोध मोह मद मत्सर अहंकार जोडी. अखंड परमानंदे सेवनी उभी. एवढं सगळं करायचं आणि मग शेवटी देवाचं नाव घ्यायचंय. भेदभाव तोडूनी घेतला. तर एवढी साधना करायची म्हणजे तुम्ही जरा अभ्यासा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या काय काय साधना करायची. नाहीच कळालं तर 6वा अध्याय काढायचा ना, वाचायचं. काय करायचं? साधना करायची, योग साधना करायची. पण भगवान परमात्म्याचं नाम घेतलं ना का ह्या सगळ्या साधना आपल्याकडनं घडतात.
जी योग्याला जीवन कळा प्राप्त होते तीच नामधारकाला नामसाधनेने प्राप्त होते. योगिया साधली जीवन कळा नामामृत गोडी वैष्णवा लादली. योगिया साधली जीवन कळा. नामस्मरण केलं आणि अंतःकरणातला भेद निघून गेला. वृत्ती शून्य अवस्था तिला म्हणतात ज्याच्यामध्ये कुठलाही भेद राहत नाही. आणि भेद जावा याच्यासाठी परमार्थ आहे. कशासाठी? भेद जावा याच्यासाठीच परमार्थ आहे. अभेदत्व प्राप्त होण्यासाठी परमार्थ नाही. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी परमार्थ नाहीये. कशासाठी परमार्थ आहे? अज्ञान निवृत्तीसाठी परमार्थ आहे. ज्ञान प्राप्तच आहे हो. काल दृष्टांत झाला. पाण्यावर शेवळ येते आणि ती पाण्याला झाकते की नाही. आणि ती झाकली एकदा पाण्याला शेवाळीने झाकलं का मग ते पाणी दिसतं का शेवाळ दिसते? हा. एखादा जर संध्याकाळी पेट्रोल पंपावर जाऊन आला असेल, कळलं ना तुम्हाला? गाड्यांच्या नाही हो, माणसांच्या. हा. तो जर पेट्रोल पंपावर जाऊन आला आणि समोर त्यांनी असं जर शेवाळ बघितलं, त्याला असं वाटतं वाह काय सृष्टीने चमत्कार घडवलाय, एवढं सुंदर गवत आहे, थोडा आराम करावा. गेला 2 तास आराम केला आणि चालत चालत परत आला. असं होईल का? पाय घसरून तो चिखलात खाली जाऊन बुडेल, मरेल का जगेल? नाही, मरेल ना. तो शेवाळ आहे पाण्यावर आलेली, ती जशी पाण्याला झाकते त्याचप्रमाणे ज्ञान याच्यावर अज्ञानाचा पडदा आलेला आहे. आणि तो अज्ञानाचा पडदा काढण्यासाठी प्रयत्न आहेत. सोपं सांगू का अजून? बऱ्याचदा आता विहिरी लोक खोदायची बंदच झाली, पण आता बोरिंग मारतात ना, बोरवेल. हां, जवळजवळ 200-300 फूट खाली नेतात. पाणी एकदा वरती उडालं का लोक म्हणतात वाह आमच्या बोरिंगला पाणी लागलं, आमच्या बोरिंगला पाणी. अरे बोरिंगला पाणी नाही लागलं, पाणी होतं तिथपर्यंत तू गेलास म्हणून ते पाणी तुला प्राप्त झालं. म्हणजे वरती असणारं आवरण काढून टाकलं. आवरण काढून टाकल्यानंतर खाली जे आहे ते पाणी आहे. आवरण काढून टाकलं का खाली जे आहे ते ज्ञान आहे. आवरण काढून टाकलं भेदाचं का खाली काय आहे? अभेद आहे. कळालं का? परमार्थ अभेदत्व प्राप्त होण्यासाठी नाही, भेदबुद्धी घालवण्यासाठी आहे. आणि भेदबुद्धीसारखं जगात दुसरं पाप नाही. महाराज सांगतात दुसरे ते पाप भेदबुद्धी शांतीच्या संयोगे निरसला ताप. दुसरे ते पाप भेदबुद्धी जाण्यासाठी परमार्थ आहे. लोक म्हणतात नाही 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 नाही, काही जण सांगतात अभेदत्व प्राप्त होण्यासाठी परमार्थ करावा. साफ चूक आहे. अभेदत्व ते प्राप्तच आहे, आपल्याला ज्ञान प्राप्तच आहे. पण ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न नाही आहेत, तर ते अभेदत्व जाण्यासाठी, भेदत्व जाण्यासाठी, भेदबुद्धी जाण्यासाठी, अज्ञान निवृत्तीसाठी परमार्थ. आलं का लक्षात? तुकाराम महाराजांनी आपल्या अंतःकरणातला भेद जावा याच्यासाठी मनोमन प्रत्येक वेळेला तुकाराम महाराजांनी देवाला अनेकदा प्रार्थना केलेली आहे. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. प्रार्थना आहे ही. प्रार्थना कसली हो? अहो भेद बुद्धी जावी याच्यासाठी प्रार्थना आहे. सर्वत्र समदर्शीपणा यावा, सगळीकडे एकत्वानं तूच भरलेला आहे ही अनुभूती यावी. ही अनुभूती येण्यासाठी अंतःकरणातला भेद गेला पाहिजे. आणि तो भेद गेला का जी अभेदत्व असतं तीच आहे वृत्तीशून्य अवस्था, तीच आहे ज्ञानावस्था. तर ती नामचिंतनाने महाराजांनी सांगितली. प्रेमाचा गरळा शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. ही वृत्तीशून्य अवस्था आहे. हा आंधळा, हाच विषय चाललेला ना, हा डोळसातला डोळस आहे, आंधळ्यातला आंधळा नाही. लक्षात ठेवा. जर आपण संत वाङ्मयाचं जर परिशीलन केलं तर 3 प्रकारचे आंधळे आपल्याला दिसतील. किती प्रकारचे? संत वाङ्मयाचं परिशीलन केलं तर का हे लक्षात ठेवा. आता पुराणाचं परिशीलन केलं तर बरेच आंधळे भेटतील आपल्याला. हां, धृतराष्ट्र सुद्धा आंधळाच होता.
त्या धृतराष्ट्राची पत्नी, काय तिचं नाव? गांधारी. गांधारीने अंधत्व पत्करलं होतं, पण ती आंधळी. आंधळ्याचे 3 प्रकार संत चरित्र, संत वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल. एक आंधळा असा आहे, महाराज सांगतात का जन्माला आलाय. जन्म कशासाठी आहे हो? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. आपण कशाला जन्माला आलो? आपण जन्माला कशाला आलो? बोला ना तुम्ही. तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येणार नाही. आपण जन्माला का आलो सांगता येईल? कर्म शिल्लक राहिलं म्हणून जन्माला घ्यावा लागला. आगा कर्मे जे उरावे तैतेही सुखदुःखी फळावे, म्हणून तया ते भोगावया यावे देहा एका. किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेची झाली अंगे हरिरूप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. याच्या कारणामुळं आपल्याला जन्म घ्यावा लागतो. पण जन्माला आल्यानंतर कशासाठी जन्म मिळाला? या कारणामुळं मिळाला माहितीये. पण आल्यानंतर काय करायचं? लोक म्हणतात ईट ड्रिंक अँड बी मेरी, खाओ पिओ मजा करो. काही तत्वज्ञानी तर असे सांगतात काही जन्माला आलास काय करायचं? खाऊन पिऊन व्यवस्थित राहायचं. जन्माला आलास तर घे मजा करून. एकदा गेलास मरून का तुला टाकतील पुरून. म्हणून लोक खाणं आणि पिणं याच्यात अडकली. हां, कशासाठी मनुष्य देह अजून हेच आपल्याला कळलं नाही. कालच महाराजांनी सांगितलं, त्यांनी श्रीगुरु महाराजांनी सांगितलं माळ घालतो, कीर्तन प्रवचन करेन, पण माळ कशासाठी घालावी हे कळलं पाहिजे. आपण जी गोष्ट करतोय ना, ती गोष्ट का करतो याचं कारण अगोदर शोधलं पाहिजे. लोक करतात म्हणून आम्ही करतो याच्यात गुंतायचं नाही माणसाने. तो जो आंधळा आहे तो भक्ती करतोय, पण त्याची आंधळी भक्ती आहे. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जिही नाही हरी ओळखिला. आंधळी भक्ती काही कामाची नाही. एक आंधळा आहे. मनुष्य देहाला येऊन त्यांनी भक्ती केली पाहिजे, पण तो भक्ती करत नाही, म्हणून त्याला आंधळ तुकाराम महाराज म्हणतात. दुसरा आंधळा असा आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भेटीची तीव्र तळमळ आहे. भगवंत भेटावा, तो माझ्याशी बोलावा, त्याने माझ्याकडे घटकाभर यावं अशी त्याच्या मनामध्ये इच्छा आहे. त्याच्या अंतःकरणाला झुरणी लागलेली आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रसवला विश्व तो दे होय जाणता, प्रसवला विश्व तो दे होय जाणता. जोडेला मात्र पाप पुण्य संचिता, मात्र पाप पुण्य भव दुःख कोण वारे तुझ वाचून चिंता. दुःख कोण वारी तुझ वाचून. धर्म जागो सदैवाचा जो राजा जाण शिजविचे गा न सांगताच. धर्म जागो तुझा तुझी कृपाळू राजा जाण
नशे जीविते गान सांगता हा जो आंधळा आहे याच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची ओढ आहे. प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. जो सर्वज्ञ आहे त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. या भव रोगातना भव दुःखातना भव सागरातना मला कोण तरुण नेईल. भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता. त्याची चिंता अंतःकरणाला लागलेली आहे त्याच्या. असा आंधळा आहे. आणि तो जो आंधळा आहे ना तो स्वतःचं अंतःकरण तपासतोय, त्याचं परीक्षण करतोय, त्याचा विचार करतोय का मी माझ्या जीवनामध्ये काय बदल केले का मला भगवान परमात्मा भेटणार आहे. त्याच्या अंतःकरणाला झुरणी लागले. तो सतत सतत त्या चिंतनामध्ये आहे का माझं काहीतरी चुकतंय. काय मी चुकलो गा मागे नेणवेची काही नकळेची पाप पुण्य तो माझा आठव नाही. मी माझी भुललो गा दीप पतंगा सोयी. द्या माझं जीवदान संत महानुभाव काही. संतांकडे गेल्यानंतर तो साधक सांगतोय, तो आंधळा सांगतोय म्हणा का मला काहीतरी असं सांगा जेणेकरून मला परमात्म्याची प्राप्ती होईल. हा एक आंधळा आहे. अंतःकरणामध्ये त्याच्या भगवत प्राप्तीची इच्छा आहे, तळमळ आहे. आणि हा जो एक आंधळा सांगितला तो सहज आंधळा आहे. सहज मी आंधळा गाणे निराकार पंथे सांगतात तो सहज आंधळा आहे. सहज आंधळा म्हणजे काय हो, याचा अर्थ आंधळ्यांचे प्रकार असणार. हा, एक गोष्ट ज्या वेळेला सिद्ध करायची असते त्यावेळेला बाकीच्या गोष्टी ह्या सिद्ध नाहीत असं दाखवावं लागतं. हा, एकाला गुन्हेगार दाखवताना जे पकडलेले आहेत ना बाकीचे त्यांची सुटका करावी लागते, नाही तर सगळेच गुन्हेगार होतील. हां, आलं का लक्षात. हा जो आंधळा आहे हा सहज आंधळा आहे. सहज आंधळा. सोपं सांगू का अजून तुम्हाला. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. शेतामध्ये पीक येतं, त्या पिकाचे तुकाराम महाराजांनी दोन प्रकार केले. एकाला म्हणतात खरं पीक आणि एकाला म्हणतात खोटं पीक. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, फळले ते लवे भारे पीक खरे आलिया. मग खरं पीक ज्या अर्थी तुकाराम महाराज सांगतात त्या अर्थी खोटं पीक असलं पाहिजे की नाही. असलं पाहिजे की नाही. आहे की नाही खोटं पीक. हो तरी म्हणा, नाही तर नाहीतरी म्हणा, काहीतरी म्हणा. आहे का नाही. हा, आहे का. अहो खोटं पीक आहे का नाही माहिती. बगड्या पडलं का खोटंच पीक असतं ते काय खरं असतं का. आतमध्ये दाण्याचा कणच नाही मग त्याला म्हणतात कणे विण सोपटे कणसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ओस नगर. जो सहज आंधळा सांगतात तो सहज आंधळा, याचा अर्थ आंधळ्याचे काही प्रकार असले पाहिजे. काही काही असतात ते जन्मांध असतात. धृतराष्ट्र जन्मांध होता. माऊली त्याचं वर्णन करतात, तो जीवे धडसा आहे म्हणे परी आतही आंधळा. धृतराष्ट्र नुसता बाहेरचा आंधळा नव्हता, तो आतमध्येही आंधळा होता. आणि धृतराष्ट्राला माऊलींनी उपमा दिले ना, उपमा, ती उपमा फार सुंदर दिली. काय उपमा दिले. जैसा म्हैसा नुठी कापुरा तैसा उगाची असो. काय उपमा दिली. म्हशीचा पोरगा कोण. शुद्ध समजून घ्यायचं टोणगा.
अशी उपमा दिली, मी नाही माऊलींनी दिली का. तो धृतराष्ट्र बाहेर आंधळा आहे, तोच धृतराष्ट्र आतमध्येही आंधळा आहे. काय कसा आंधळा दृष्टांत आपल्याला माहिती आहे. युद्ध झालं, पांडव जिंकले, त्याच्या मनामध्ये या पांडवांचा काटा काढण्याची इच्छा होती, मारायचंच यांना. म्हणून त्यांनी निरोप पाठवला भीमाला, भीमा तुम्ही युद्ध जिंकलेले आहात, फार आनंद झालाय, तू माझे 100च्या 100 पोरं एकट्याने मारली. हा भीम तेवढा आडदांडच मनुष्य होता, ताकदच भयंकर भीमाची. असं म्हणतात कुंतीच्या हातातना लहान असताना भीम सटकला. भीम लहान असताना का सटकल्यानंतर तो पडल्यानंतर कुंती मातेला असं वाटलं भीमाच्या काहीतरी लागलं असेल, म्हणून तिने उचलून पाहिलं तर भीमाच्या काही लागलं नव्हतं, पण दगडाच्या पायरीचा तुकडा उडाला होता. म्हणजे ही भीमाची ताकद होती. आता तुम्ही उगाच पडून बघू नका, नाहीतर अंगाचं एक पण हाड शिल्लक राहायचं नाही आपल्या. हां, एवढा भयंकर ताकदवान भीम, त्याचा काटा काढायला यांनी बोलवलं. कोणी? आतही आंधळा त्यांनी बोलवलं. बोलवल्यानंतर भीम मध्येच भगवान श्रीकृष्ण भेटले. भीमाला आनंद झाला, काकानी बोलवलं. एवढं पोरांना मारून सुद्धा काकाचं एवढं आमच्यावर प्रेम. आता त्याच्या पोरांना मारल्यानंतर काय प्रेम उत्पन्न होईल का? आतून नुसता निखारा पेटलाच होता त्याचा. म्हणून भगवान परमात्मा म्हटले, भीमा घाई करू नको, आती घाई मसनत नाही का? बरं बरं मसनत. एक काम कर, तुझ्यासारखा पुतळा बनव, भेटायला जा, हाक मारली का तो चापतच येईल, म्हणजे शोधतच येईल. हां, त्याने आवाज दिला का तो धावत येईल तुला भेटायला. फक्त काय करायचं, पुतळा समोर करायचा तर तू मागवायचं, एवढंच कर, बाकी काही करू नको. त्याने काय होईल, पुढचा परिणाम तू पहा, म्हणजे लक्षात येईल. गेला, हाक मारली, काका मी आलो. आता ते आंधळच होतं, ते डोळे मिचकत याला भेटायलाच आला. आंधळ्या माणसाला स्पर्श ज्ञान आणि कर्णेंद्रिय त्याची फार सूक्ष्म असतात, लक्षात ठेवा. त्याचं ज्ञान खूप लवकर होतं त्याला. मुक्या माणसाची ताकद भरपूर असते, आंधळ्याला स्पर्श ज्ञान चांगलं असतं. म्हणून आपल्या ज्या भारतीय चलनामध्ये ज्या नोटा आहेत ना, किंवा जे शिक्के आहेत, त्या शिक्के आणि नोटा हे आंधळ्या माणसाला सुद्धा वाचता येतात. का? कारण आंधळ्या माणसाला स्पर्श ज्ञान जास्त असतं. आला भीमानं पुतळा सांगितला. आता श्री गुरु सारिका आस्था पाटीरा का पुतळा समोर केला. भीम मागं उभा राहिला. समोरून धृतराष्ट्र आला, कडकडून त्या भीमाला आलिंगन दिलं. कोणाला? हा, त्याच्या मनामध्ये होता तो भीम, भीमानं पुढं केला होता तो. हा, हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. त्या पुतळ्याला लोखंडाच्या, आता तुम्ही म्हणाल लोखंडाचा पुतळा कसा काय बाबांनी बनवून आणला? तो आमच्याकडे आला, आता आमचं तेच काम, दिला पुतळा बनवून. म्हणजे आम्ही नाही, आमच्या पूर्वजांनी आलिंगन दिल्या त्या लोखंडी पुतळ्याचं पीठ झालं. आणि हे सगळं डोळ्यांनी कोण बघत होता? भीम बघत होता. भीमाने विचार केला, हा जर म्हातारा पुतळ्याचं, लोखंडी पुतळ्याचं जर पीठ करत असेल तर नक्की आपलं थालीपीठ केलं असतं. मी कशासाठी सांगितलं? धृतराष्ट्र हा वरूनही आंधळा आणि आतूनही आंधळा आहे, हा जन्मांध आहे. गांधारी ही व्रतांध होती. माझा होणारा पती मालक हा जर आंधळा असेल तर मी हे जग का बघावं, म्हणून लग्नाच्या अगोदरच डोळ्याला पट्टी बांधून घेतली. व्रतांध काय त्याचे दृष्टांत आपल्याला माहिती आहेत. मला आता दृष्टांतात तुम्हाला न्यायचं नाहीये, कारण मला परत अभंगाकडे यायचंय. दुसरं आहे सोंगांध. सोंग करायचं आंधळेपणाचं आणि पुढं जायचं. दोन भाऊ होते, सख्खे भाऊ. त्यांनी काय केलं, सायकलवर जात होते, चौकवरनं निघाले, मोपाड्याला जायचं होतं. सायकलवर बसला, एक जण मागं एक जण पुढं दांडीवर. निघाल्यानंतर एकाच्या मनात विचार आला, आपण काय करू ना, आंधळा कशी सायकल चालवतो हे पाहायचं.
मग जो मागं बसला होता सीटवर तो म्हटला एक काम करतो, मी डोळे झाकतो, तू मला रस्ता सांग. काय झालं, जो चालवणारा आहे तो म्हणाला मी डोळे झाकतो, दांडीवर बसणाऱ्यांनी रस्ता सांगायचा. आता पूर्वी काय हा हायवे काय डबल नव्हता, एकाच हायवेवरनं जाणारी येणारी वाहनं होती, मोठा रुंदीकरण नव्हतं ना त्याचं. झालं, यांनी केलं सोंगाला सुरुवात. गेले 3 घरापर्यंत, 3 घराच्या पुढे यांचं सोंग चालू झालं. डोळे एकाने मिटले, एक सांगायचं हां आता एक काम कर, थोडी डाव्या बाजूला घे, अरे थांब थांब थांब, थोडी उजव्या बाजूला घे, हां आता बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. त्या नाढाळच्या मोरीजवळ गेले, मोरीजवळ गेले आणि समोर आला भरधाव वेगाने ट्रक आल्यानंतर पुढचा सांगणारा बाचकला. तो म्हणतो ए बाजूला घे बाजूला घे, नको नको उजव्या बाजूला घे. बघता काय मोरीत पडले ना दोघं, एकाचा डोळा गेला आणि एकाचा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्यातलं एक शिल्लक आहे अजून, कीर्तन झाल्यावर विचारा सांगतो. याला म्हणतात सोंगांध. काय म्हणतात याला, सोंगांध म्हणतात. दुसरे असतात ते पोसांध. पोसांध म्हणजे काय, लहान मुलाला चोरायचं, त्याचे डोळे काढायचे, त्याला भीक मागायला लावायची, दिवसभर कमवलेले पैसे ज्याने त्याला आंधळं बनवले त्याने त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. पण हा जो आंधळा आहे हा डोळसातला डोळस आहे, तो सहज आंधळा आहे. ज्याला वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झालेली आहे, अभेद अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्ञान प्राप्ती झालेली आहे, असा तो आंधळा. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे, त्याला जन जन दिसत नाही. जगनो हे अवघा जनार्दन, ही त्याची अवस्था आहे. महाराज सांगतात परमात्म्याला वृत्ती सहित मजल पवी, सहित मजल पवी, तुझे नाम चरणी गोवी, तुझे नाम चरणे रोवी, निवृत्ती पदोपदी गोवी, तू गोसावे दिनोद्धारणा. निवृत्ती पदोपदी गोवी, तो गोसावे देवराया, निवृत्ती पदोपदी गोवी, तो गोसावे देवराया. बाळ छंदातलं प्रमाणे वृत्ती सहित मजा लपवी. माऊली म्हणतात वृत्ती सहित मला लपव. याचा अर्थ वृत्ती ही निवृत्त दशेला प्राप्त करून दे. ही साधकाची अवस्था आहे, ही तळमळ आहे अंतःकरणाची. आणि वृत्ती ही निवृत्त दशेला प्राप्त झाली का त्याच्या जीवनामध्ये करायचं काही शिल्लक राहिलेलं नसतं, कर्तव्य कर्म संपवलेलं असतं. म्हणून त्याला एक अवच्छेद असा आहे, ज्याने कर्तव्य कर्म संपवलं पण तो जीवन जगतोय त्याला संत म्हणायचं, साधू म्हणायचं. आणि ज्याचं आयुष्य संपलंय पण कर्म बरं शिल्लक आहे त्याला जीव म्हणायचं. एकदा कर्तव्य कर्म संपलं का त्याला जी अवस्था प्राप्त होते ती कुठली अवस्था प्राप्त होते, वृत्तीशून्य अवस्था प्राप्त होते. आणि ती वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झाली का त्याच्या जीवनामध्ये काही करणीयच नाही ना. मग जर काही करणीय नाही संतांच्या जीवनामध्ये तर मग संत मागतात का. आला आता मुद्द्यावर आपण. म्हणजे एवढा विस्तार मी ह्या एका वाक्यासाठी केला. जर वृत्तीशून्य अवस्थेवर संत आहेत, वृत्ती हे निवृत्त दशेला प्राप्त आहे, ज्ञान प्राप्त अज्ञान निवृत्ती आहे, अभेदावस्था प्राप्त आहे, मग संत मागणं का मागतात, का संतांनी मागावं. बरं का मागावं हा अजून पुढचा विषय. पण बरेचसे अभंग संत वाङ्मयामध्ये मागणी पर प्रकरण स्वतंत्र आहे. का संतांनी मागावी, ही जर अवस्था संतांना असेल तर संतांनी मागणं योग्य का अयोग्य. बोला, संतांनी मागणं योग्य का अयोग्य. बोला ना काहीतरी. हा, संतांनी मागणं योग्यच. त्याचं उत्तर असं आहे का, त्याचं कारण असे, संत हे स्वतःसाठी कधीच मागत नाहीत. आणि जो स्वतःसाठी मागतो त्याला संत कधीच म्हणायचं नाही. हे लक्षात ठेवा. संत ही संत का मागतात ही संतांची मागण्याची कृती डोळ्यासमोर आणू नका.
जर कृती डोळ्यासमोर आणली तर तुमच्या बुद्धीत भेद निर्माण होईल. ती संतांच्या अंतःकरणातली जी वृत्ती आहे ती वृत्ती फार महत्वाची आहे. परमार्थामध्ये कृतीपेक्षा अंतःकरणामध्ये असलेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीला अत्यंत महत्व आहे. काय सांगतोय लक्षात येते ना तुमच्या? कृतीला अत्यंत महत्व नाही, वृत्तीला अत्यंत महत्व आहे. संतांनी जर मागणी पर प्रकरण जर झालंच नसतं संतांकडून निर्माण, तर देव समोर आल्यानंतर, देवाची अनुभूती आल्यानंतर काय देवाकडं मागावं हे आपल्याला कळलंच नसतं. म्हणून देवाकडं आपण काय मागावं हे कळावं म्हणून संत हे वृत्ती शून्य अवस्थेला प्राप्त झालेले असून सुद्धा काल्पनिक भेद निर्माण करतात, वृत्तीवर येतात आणि देवाकडे प्रार्थना करतात, मागणं मागतात. अभंगाच्या पहिल्या चरणात हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी प्राप्त झाले तरी अंतःकरणामध्ये काल्पनिक भेद निर्माण केला आणि महाराज देवाकडे मागतात. का मागतात? देव म्हणतोय म्हणून मागतात. देव म्हणत नाही मागा, संतांना त्याची गरज वाटत नाही. देव म्हणून देवाचाच आग्रह, तुम्ही काहीतरी मागा. मग मागायचंच आहे ना, द्यायचंच आहे ना देवा, एक काम कर, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्याच घरी मला जन्म दे, इतर कोणाच्याही घरी जन्म देऊ नको. का हरिदासाच्या घरी जन्म दे? हा, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कारण त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुझं नामचिंतन आम्हाला घडेल. कारण हरिदास आपल्या जीवनामध्ये नामचिंतनाशिवाय दुसरं कुठलंच साधन करत नाही. हरिदास गर्जती हरिनामाचे कीर्ती, हरिदास गर्जती हरिनामाचे कीर्ती, हरिदास गर्जती हरिनामाचे कीर्ती, हरिदास गर्जती हरिनामाचे कीर्ती. कानये चित्ती म्हणे नामा, चित्ती म्हणे नामा, चित्ती म्हणे नामा. याचा विस्तार आपण तिगस्ताच्या चिंतनामध्ये केलेला आहे. लक्षात असेल तर बघा, नाही तर द्या विषय सोडून. हरिदासाच्या घरी जन्म का? तिथे आम्हाला भगवंता तुझं नामचिंतनच भेटेल, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं साधन प्रियच नाही. नामा एवढं सोपं साधन आहे का जगामध्ये? नामा परते साधन नाही, जेतू करसी आणि का काही. सोपं तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो. सोपं साधन आहे, साधन पै सोपे. असं असल्यामुळे तुकाराम महाराज इतर कोणाच्या घरी जन्म दे असं सांगत नाही, हरिदासाच्याच घरी जन्म दे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुकाराम महाराज देव म्हणतोय म्हणून मागतायत. तुला द्यायचंच आहे बघा. देणारा उदार असावा, तो दातृत्व शक्तीनं उदार असावा, लक्षात ठेवा. नाही तर एखाद्याकडे जायचं मागायचं आणि त्यांनी न द्यावं, देणाऱ्याचाही अपमान आणि घेणाऱ्याचाही अपमान, असं होता कामा नये. म्हणून महाराज ज्याच्याकडं मागतात तो सर्व सत्ताधीश आहे. त्यांनी सांगितलं प्रसन्न होऊन मागा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तू सांगतो म्हणून मी मागतो, पण मी जे मागतो ते देत आशील तरच मागतो, नाही तर मागत नाही. मग तुकाराम महाराज सांगतात हेच दे मला. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्याच घरी जन्म दे मला, इतर कोणाच्याही घरी जन्म नको. कारण इतर कोणाच्या घरी जन्म दिलास का रहाट गाडग नियतीचं चालू होतं. आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हा 84 लक्ष योनीचा फेरापदरी पडतो आणि त्याच्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही वाट्याला येत नाही. मग तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज जर जन्म मागतात तर जन्माचं दुःख आहेच. जन्माचं दुःख नाही का? जन्माचं दुःख आहेच. व जन्माच्या दुःखानंतर मरणाचं दुःख कोणाच्या बापाला चुकलं का? जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरणाचं दुःख आहे ना. जन्माचं दुःख जेवढं त्याच्यापेक्षा हजारो पट मरणाचं दुःख आहे. जन्माचं दुःख ते आपल्याला कळत नाही आणि मरणाचं दुःख कळाल्याशिवाय राहत नाही. फक्त जन्माच्या दुःखाची जाणीव आपल्याला राहिली नाही. आत्ता काय दुःख भोगलं ते माझाला असं प्रकरण काढा म्हणजे लक्षात येईल. नाही तर ज्ञानेश्वरी काढा. नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख आतुडे कोणापुढे सांगावे. तो सांगतो सोड मला. आतमध्ये काही एअर कंडिशन लावलंय का? हा, एखाद्या बाईला गरोदर बाईला जर हिरव्या मिरच्यांची चटणी खायची जर सवय असेल तर आतमध्ये काय त्याला गुदगुल्या होत असतील का? हा, तो बोलतो बाबा सोड एकदांचा मला याच्यात ना. मग तिथं दुःख आहे. येताची कर्माड तुझी मान अडकली, ते दुःख आहे. मग तुम्ही म्हणाल संतांनी दुःख मागावं? हो, संत म्हणतात तुझ्या भक्तीचा आनंद उपभोगण्यासाठी आम्हाला दुःख झालं तरी चालेल, दुःखाचे डोंगर झाले तरी. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. आणि म्हणून त्या दुःखामध्ये तुझ्या नामाचा विसर पडणार नाही, तुझा विसर पडणार नाही. म्हणून आम्हाला कोणाच्या बाकी घरी जन्म देऊ नको. कारण आम्हाला माहिती आहे का आम्ही भक्तीचा क्लोरोफॉर्म घेतलेला आहे. क्लोरोफॉर्म कळतो का तुम्हाला? नाही, ज्यांचा ॲक्सिडेंट झाला असेल, ज्यांच्या पक्के टाके बिके पडले असेल त्यांना विचारा. एखाद्या डॉक्टरला असा जर पेशंट भेटला तर डॉक्टर सांगतात बघा यांना क्लोरोफॉर्म इंजेक्शन द्यावं लागेल. मग हातावर वगैरे देऊन बघतात डॉक्टर 1-5 मिनटं, बाबा तुम्हाला काय ॲलर्जी वगैरे आहे का त्याची. जर ॲलर्जी नसेल तर जिथं तुमच्या टाके पाडायचे आहेत त्याच्या बाजूला तो क्लोरोफॉर्म दिला जातो. आणि एकदा तो क्लोरोफॉर्म दिला का तुम्हाला किती कापलं आणि किती चिवलं तरी त्याच्या संवेदना तुम्हाला होत नाहीत. पण त्या कधी होतात? ज्या वेळेला त्या भुलीच्या इंजेक्शनाच्या त्याची ताकद कमी होते, प्रभाव कमी झाला का मग हा आय 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 बया 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 एवढं डॉक्टरने कुठं कापायचं का? तू उद्योगच तसे केले ना. त्याच्या होणाऱ्या दुःखाच्या वेदना इंजेक्शनद्वारे जशा बंद करतो डॉक्टर, त्याचप्रमाणे संत सांगतात तुझ्या नामाचा तुझ्या भक्तीचा क्लोरोफॉर्म आम्ही घेतला. त्या नामाचा क्लोरोफॉर्म आम्ही घेतल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला गर्भवासाचं दुःख, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे, तुझं नाम हृदयी असता गर्भवासाचे दुःख आम्हाला कसं होईल? म्हणून त्यांच्या घरी जन्म दे, आम्हाला दुःख होवं नाही तर नाही होवं, पण आम्हाला माहिती आहे तुझ्या भक्तीचा क्लोरोफॉर्म आम्ही घेतलाय. जन्म घेणार, जन्म घेऊन तुझी जन्मोजन्मांतरी भक्तीच करणार. आणि म्हणून त्यांच्याच घरी जन्म दे असं कोणी कोणी सांगितलं नावं सांगतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज
परमेश्वर तुका म्हणे ना अंगी तुका म्हणे 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 तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी नाचे रंगी म्हणशी काही मागा म्हणशी काही मागा म्हणशी काही मागा मागा म्हणशी काही मागा शक्ती रंगी नाचे अंगी नाचे अंगी शक्ती रंगी नाचे अंगी शक्ती नाचे रंगी रंगी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा एची देगा देवा हेची देगा पांडुरंगा 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 हेची देगा पांडुरंगा
येती देगा पांडुरंगा येती देगा पांडुरंगा येती देगा पांडुरंगा पांडुरंगा येती देगा पांडुरंगा येती देगा पांडुरंगा शक्ती देई नाचे रंगी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. ज्यांच्या या पुण्यतिथीनिमित्तानं आपण हा जो हरिनाम उत्सव करतोय, सप्ताह करतोय, त्यांचं एकदा प्रेम वित्तांतकरणाने आपण भजन करू. सद्गुरुराय संत माय दावे आपुले स्वरूप पाय सद्गुरु माय दावे आपुले स्वरूप सद्गुरुराय संत माय दावे आपुले स्वरूप पाय सद्गुरुराय संत माय दावे आपुले स्वरूप पाय नाथा माऊली खरे कृपेचे माऊली करी कृपेची सावली नाथा माऊली खरे कृपेचे सावली नाथ आबा माऊली करी कृपेची सावली नाथ माऊली खरे कृपेची सावली नाथ माऊली करी कृपेची सावली सद्गुरुराय संत माय दावे आपुले स्वरूप 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 नाथा माऊली करी कृपेची नाथा माऊली करी कृपेची सावली. झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणविंदावर समर्पित करतो. तुम्हा सर्व मातृपितृतुल्य श्रोत्यांच्या चरणविंदावर समर्पित करतो. श्री गुरु महाराज सौभाग्यवती मातोश्री यांच्या चरणविंदावर समर्पित करतो. आज या ठिकाणी सर्व गायनाचार्य मंडळी आलेली आहेत, श्रोते मंडळी आहात. आपल्या सर्वांची साथ चांगली मिळाली, त्यामुळे ह्या सेवेला मला खूप आनंद निर्माण झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये जेवढं काही सांगितलेलं आहे ते श्री गुरु महाराजांच्या चरणाजवळ बसून जे मी शिकलो आणि जे माझ्या श्रीगुरु परंपरेचं आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातलं जेवढं काही योग्य असेल, जे काही योग्य आहे ते मी घेण्याचा प्रयत्न करा. आणि जे अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो मला परत करा. झालेली सेवा परत आपण सर्व श्रोतवृंदांच्या भगवान परमात्म्याच्या मातोश्रींच्या श्रीगुरु महाराजांच्या चरणविंदावर समर्पित करतो आणि सेवेला माझ्या इथे विराम देतो. विठ्ठल जय जय.